मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्यांना नोव्हेंबर-डिसेंबर हप्ता मिळाला नाही, ज्यांची केवायसी चुकली होती, ज्यांची केवायसी झालीच नाही, अशा लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट असणार आहे. सगळी माहिती पाहायची आहे, कारण का केवायसी चुकली आहे, आमची केवायसी झाली नाही, लाडकील्या पैशांचं वितरण कसं होणार आहे, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, कालच मंत्री अदितीताई तटकरे यांनी मोठी अपडेट दिली व त्यांनी महत्त्वाची सूचना यामध्ये देण्यात आलेली आहे. तर प्रश्न काय आहेत की नोव्हेंबर-डिसेंबरचे हप्ते आले नाहीत, तर त्याबाबत नवीन GR सुद्धा आला होता, ज्यामध्ये डिसेंबर हप्त्याचं जे वितरण आहे, जिथे निधी कमी पडला होता, ते वितरण सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाकडून हा GR आला आहे. तर तुमची KYC मध्ये चूक झाली व तुमचा हप्ता बंद झाला, यासाठी नक्कीच ऑनलाईन पद्धतीने जी महिला व बालविकास विभाग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची वेबसाईट आहे, त्यावरती पूर्ण माहिती देण्यात यावी, जेणेकरून काय होईल की तुमचा आधार नंबर टाकल्यानंतर त्यावरती तुम्हाला पात्र किंवा अपात्र का करण्यात आलेलं आहे, ही सगळी माहिती येईल. KYC मध्ये आता पुन्हा नवीन संधी मिळणार आहे. तर मंत्री अदितीताई तटकरे यांनी सूचना देण्यात आलेली आहे की महाराष्ट्रातील महिलांना योजनेची प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजीपर्यंत KYC करण्याची मुदत देण्यात आली आहे. तर महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक सक्षमीकरणासाठी, त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचे प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजीपर्यंत KYC करण्याची मुदत देण्यात आली आहे. तर लक्षात घ्या, शेवटची संधी कधी होती? 31 डिसेंबरपर्यंत KYC करण्याची शेवटची संधी 31 डिसेंबरपर्यंत होती. पण पुढे काय सांगितलेले आहे की तथापि काही कारणास्तव KYC करताना चुकीचे पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे. आता ही सूचना कोणासाठी आहे बघा, ज्यांची KYC झालेली आहे, ऑलरेडी KYC झालेली आहे, म्हणजेच काय नवीन KYC सुरू झाली आहे का? तर त्याचं उत्तर आहे नाही. म्हणजे तुमची KYC झाली नाही त्यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट काय असणार आहे की नवीन KYC सुरू झालेली नाही. फक्त काय आहे लक्षात घ्या, ज्या लाडक्या बहिणींची KYC ऑलरेडी झालेली आहे, ज्या लाडक्या बहिणींची KYC ऑलरेडी झालेली आहे, त्यांच्याच चुका झालेल्या आहे, चुकीचा पर्याय निवडला आहे. त्यासाठीच म्हणूनच योजनेच्या निकषांनुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी म्हणजे फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. म्हणजेच इथं काय होणार आहे की फिजिकल व्हेरिफिकेशन होईल. आता ते तुम्हाला काय करतील की जे कागदपत्रे असतील, ज्यामध्ये तुम्ही पात्र आहात का नाही, म्हणजे आता काय झालं होतं की प्रश्न चुकले होते, असे वेगवेगळे प्रश्न होते, ज्यामध्ये सरकारी नोकरदार किंवा असे जे काही निकषांमध्ये तुम्ही बसत नव्हते, त्यामुळे काय झालं की तिथे पैसे थांबले होते. आता तिथे तुमची चेकिंग होईल. कोणातर्फे चेकिंग होईल? फिजिकल व्हेरिफिकेशन अंगणवाडी सेविका यांच्याकडून पडताळणी प्रक्रिया होईल. आता काय होईल की घरोघरी जाऊन अंगणवाडी सेविका ताई चेक करतील किंवा तुम्हाला तिथे डॉक्युमेंट्स घेऊन बोलवतील. तर रेडी राहायचं आहे तुमच्या सर्व डॉक्युमेंट्स सोबत. आता डॉक्युमेंट्स म्हणजे काय? आता इथे डॉक्युमेंट्स म्हणजे काय की तुम्ही सरकारी नोकरदार नाही, हे तिथं तुम्हाला प्रूव्ह करावं लागेल. तुमचं उत्पन्न आहे 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, हे तिथे तुम्हाला प्रूव्ह करावं लागेल. हे जे काही प्रूव्ह करावं लागणार, त्यानंतर तुमची पडताळणी प्रक्रिया होईल व तुमचे पैसे पुन्हा एकदा वितरण तुम्हाला सुरू होणार आहे, तुमच्या खात्यामध्ये पैसे सुरू होणार आहे. तर पात्र कोण असणार आहे? लक्षात घ्या, तुम्ही सरकारी नोकरदार नाही. लक्षात घ्या, तुम्ही सरकारी नोकरदार नाही, तुम्ही ते पात्र असणार आहे. तुमचा हप्ता तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नाही, तुमच्याकडे 4 चाकी वाहन नाही, अशा काही पडताळणी झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेअंतर्गत पुन्हा वितरण तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता आला नाही तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण मंत्री अदितीताई तटकरे यांनी स्वतः इथे सूचना देण्यात आलेल्या आहे. KYC चुकली आहे किंवा आता काय झालेलं आहे ना की अंगणवाडी सेविका त्यांचं काम खूप वाढणार आहे, त्यामुळे हे एक मागणी आहे की आपली हे ऑनलाईन पद्धतीने करा. म्हणजे ज्यांना जमत नाही त्यांना ऑफलाईन पद्धतीने तुम्ही द्या, पण ज्यांना जमत आहे त्यांना ऑनलाईन पद्धतीने द्या, जेणेकरून काय होईल की घरी बसल्यास लाडक्या बहिणी पडताळणी करतील किंवा पुन्हा एकदा आम्हाला KYC ची संधी द्या. आता ज्यांची KYC झाली नाही त्यांना सुद्धा 15 दिवसांची तरी मुदत द्यायला पाहिजे आहे. तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा. ऑनलाईन पद्धतीने जर KYC केली तर नक्कीच इथे सोपी होणार आहे, प्लस अंगणवाडी सेविकाताईंना पण डोक्याला ताप होणार नाही, कारण प्रत्येकाचे डॉक्युमेंट्स, कितीतरी लाडक्या बहिणी आहेत, कितीतरी लाख लाडक्या बहिणी आहेत. आता एवढं लाख लाडक्या बहिणींचं एवढ्या संख्यात
कसं काय व्हेरिफिकेशन होणार हे एक प्रश्न आहे. आता येत्या 2 ते 3 दिवसात याबद्दल सुद्धा अपडेट येईल, त्यामुळे नक्कीच आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून पहिली अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि मुदत संपायच्या आधी तुमची सगळी प्रोसेस व्यवस्थित होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, अजूनही काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला सबस्क्राईब करा. धन्यवाद.